7वीत शिकणाऱ्या 2 सख्या चुलत भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू। देवणी तालुक्यातील भोपणी येथील दुर्दैवी घटना। वलांडीत शॉर्ट सर्किटने 2.5 एकर ऊस जळाला, लाखोंचा नुकसान। महावितरणाच्या वलांडी सबस्टेशन जवळील घटना। 1.5 महिन्यात एकाच शेतकऱ्याची ऊस जळण्याची दुसरी घटना। आता बातमी विस्ताराने। 7वीत शिकणाऱ्या 2 सख्या चुलत भावंडांचा पाण्यात बुडून मृत्यू। देवणी तालुक्यातील भोपणी येथील दुर्दैवी घटना। मयत धीरजचा वाढदिवस असल्याने दोघांचीही आई खरेदीसाठी उदगीरात। देवणी तालुक्यातील भोपणी येथील तलावात पोहण्यासाठी गेलेल्या 7वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन्ही एकुलते एक सख्या चुलत भावंडांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी 4 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। सदरील घटनेमुळे भोपणी गावावर सर्वत्र शोककळा पसरली आहे। रविवारी शाळेला सुट्टी असल्याने भोपणी येथील 4 लहान मुले भोपणी मध्यम प्रकल्पात पोहण्यासाठी गेले होते। प्रकल्पात अल्प पाणी व ते पण पाऊस शेजारीच असल्याने पाणी व पाण्यातील गाळाचा अंदाज लागला नसल्याने नवनाथ उर्फ प्रणव राम मोरे वय 13 वर्षे व धीरज दत्तात्रय मोरे वय 13 वर्षे दोघेही राहणार भोपणी यांचा गाळात अडकून पाण्यात बुडल्याने गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला। मयत दोघेही नात्याने सख्खे चुलत भाऊ व दोघेही एकुलते एक होते। मयत धीरज याचा आज वाढदिवस असल्याने दोघांचीही आई कपडे खरेदीसाठी उदगीर येथे गेले होते। सदरील घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत असणाऱ्यांनी व इतर सवंगड्यांनी पाहिले अन गावात सांगितल्यावरून ग्रामस्थांसह देवणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। दोन्ही मयतांना पाण्याबाहेर काढून पंचनामा करण्यात आला। या प्रकरणी देवणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू नोंद झाली आहे। पोलीस निरीक्षक दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास LV नागरगोजे व RG कांबळे करीत आहेत। वलांडीत शॉर्ट सर्किटने 2.5 एकर ऊस जळाला, लाखोंचा नुकसान। महावितरणच्या वलांडी सबस्टेशन जवळील घटना। 1.5 महिन्यात एकाच शेतकऱ्याची ऊस जळण्याची दुसरी घटना। वलांडी येथील महावितरणाच्या सबस्टेशन शेजारी असलेल्या एका शेतकऱ्याच्या 2.5 एकर ऊसाच्या फळाला शॉर्ट सर्किटने आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाला। शेकडो नागरिकांच्या शर्थीच्या प्रयत्नाने शेजारचा ऊस व घरे बचावली। ही घटना रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली। माधव दिगंबर कवठाळे, राहणार वलांडी। का झालं तुमच्या शेतात? शॉर्ट सर्किट होऊन ऊस जळाला। किती जळाला आज? आज 2.5-3 एकर रान जळाल्या। ह्याच्या पहिले किती जळालं? 1.5 एकर। कोण्या महिन्यात? नोव्हेंबर 29 तारखेला। अच्छा, त्या संदर्भात कुणाला माहिती दिला होतं का? हा, सगळ्याला माहिती दिला साहेब मी। हा, तहसीलला माहिती दिलं, पुन्हा पोलीस स्टेशनला माहिती दिलं, MSB ला दिला। मग का म्हणले MSB वाले? उगा ऐकून घेतले, तेवढंच ओशी माघार दिले फक्त केलं। मग त्याची काही दखल घेतली का MSB? काही कोणी विचारा देखील आले नाहीत, अजून पुसलने देखील। अच्छा, आज हे किती वाजता घटना घडली? हे जवळपास 12-12:30ला। मग ह्याची माहिती दिलात का कोणाला? हे आता झालं की साहेब, आता माहिती द्यावं लागतं। हे होऊन किती वेळ झालं जळून? 1 तास झाले। अच्छा, मग हे विझविण्यात कसं आलं? माणसं 5-50 माणूस आलं गावातून पळत, आणि सगळे होऊन घागरीनं कोणी फाट्यानं इकडे धुऱ्याच्याकडे तर तेवढं विजून नाही आम्ही। अच्छा, हे ऊस तुम्हीच कापून टाकलं होतं का? हा, इकडे गाळप चालू होता, तोडून टाकलेला होता। गाळप चालू होतं तर पेटले कोण साहेब वरून। मामा, तुम्हाला सांगता येईल का तुमचं किती अंदाजे नुकसान झालं असेल? हा, सांगता येते साहेब, नाही ना तर काय झालं। किती झालं? पहिलं 2-3 लाखाचं झालं, आता 4-5 लाखाचं झालं। जवळपास 10 लाख रुपयाचं नुकसान झालं आता सध्या। म्हणजे 1 महिना 1.5 महिन्यामध्ये? हा, 1.5 महिन्यामध्ये। महावितरणच्या निष्क्रियतेमुळे एकाच शेतकऱ्याची 1.5 महिन्यात ऊस जळण्याची दुसरी घटना आहे। वलांडी येथील शेतकरी माधव
दिगंबरराव कवठाळे यांच्या सबस्टेशन शेजारी असलेल्या शेतीत 2.5 एकर उसाच्या फडातून गेलेल्या मुख्य वीज तारांत घर्षण होऊन ठिणगी पडल्याने गाळप सुरू असलेला 2.5 एकरचा फड बघता बघता जळून खाक झाला. किती काकलीत केलं म्हणता तुम्हाला सांगतो, तेवढी काकलीत करून सुद्धा उसाला लागलेली आग गाव शेजारी असल्याने शेकडो नागरिकांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे शेजारचा ऊस व घरे आगीपासून वाचविण्यात नागरिकांना यश आले. दरम्यान उदगीर येथील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले होते. मात्र तोपर्यंत शेतकरी कवठाळे यांचा 2.5 एकर उसाचा फड जळून खाक झाला, तर शेतकरी काशीनाथ भाऊराव भंडारे यांची 1 एकर तूर जळून खाक झाली. अग्निशमन दलाचे जवान रत्नदीप पारखे, अश्विन गायकवाड, उमाकांत गंडाळे, माधव गौंड यांनी प्रयत्न केले. आगीत सुमारे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. केवळ आणि केवळ महावितरणच्या हलगर्जीपणामुळेच 2 वेळा आग लागली. अनेक वेळा महावितरणला निवेदनाद्वारे कळवूनही काही दखल घेतली गेली नाही. माझ्या शेतीतून मुख्य प्रवाह असलेल्या 3 लाईन गेली आहेत व लोंबकळलेल्या तारामुळे आग लागली आहे, असे शेतकरी माधवराव कवठाळे यांनी बोलताना सांगितले. देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या. धन्यवाद.